अमित शहा यांची महायुतीच्या नेत्यांसोबत बीकेसीतल्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये बैठक। अमित शहा, अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत महायुतीच्या लोकसभा निवडणुकांसाठीच्या जागा वाटपावर फॉर्म्युल्यावर चर्चा। आमच्याकडे रोडमॅप तयार आहे। 10 वर्षांपूर्वी अर्थव्यवस्था खिळखिळी झाली होती। आज झालेला विकास हा मोदींचा परफॉर्मन्स। मुंबईतल्या बीकेसीमध्ये आयोजित ग्लोबल इंडिया फोरमच्या वार्षिक गुंतवणूक परिषदेत अमित शहांचं वक्तव्य। शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये काल रात्री बैठक। वंचितला किती जागा द्यायच्या यावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती। महाविकास आघाडीचे सगळे वरिष्ठ नेते बैठकीमध्ये वंचितशी चर्चा करणार। वंचितशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाणार, संजय राऊत यांची माहिती। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची लोकसभा निहाय बैठक। अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ हे नेते उपस्थित। शिंदेंच्या शिवसेनेला जितक्या जागा तितक्याच आम्हाला मिळाव्यात, छगन भुजबळ यांची मागणी। सोलापूर लोकसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदेंना उमेदवारी देण्याची कार्यकर्त्यांची मागणी। नाना पटोले, प्रणिती शिंदे, सुशीलकुमार शिंदे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मुंबईतल्या बैठकीत शिंदेंना उमेदवारीबाबत आश्वासन दिल्याची माहिती। सोलापूरमधल्या मंगळवेढा दुष्काळी गावभेट दौऱ्यासाठी आलेल्या काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंसमोर पाटखळ ग्रामस्थांचा संताप। मराठा आंदोलक आणि दुष्काळग्रस्त आंदोलकांनी सभा घेण्यापासून रोखलं। बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंकडून जनता दरबाराचं आयोजन। बारामती शहर आणि ग्रामीण भागातील लोकांची हजेरी। युगेंद्र पवार यांच्या बारामती तालुक्यातील गावभेट दौऱ्याचा दुसरा दिवस। बारामतीची ओळख शरद पवारांमुळे, आज पाठिंबा देण्याची शरद पवारांना गरज, युगेंद्र पवारांचं वक्तव्य। ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांनी घेतली अमित शहांची भेट। बेस्ट ऑफ आशा या पुस्तकाचं अमित शहांच्या हस्ते प्रकाशन। अमित शहांच्या मुलाला क्रिकेट खेळता येत नाही, मग तरी त्यांचा मुलगा क्रिकेट बोर्डावर कसा? घराणेशाहीवरील आरोपांवर नाना पटोलेंचा शहांवर हल्लाबोल। अमरावतीतल्या खासदार नवनीत कौर राणा यांना व्हॉट्सअपद्वारे जीवे मारण्याची धमकी। पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून धमकी आल्याची माहिती। राज्यपाल रमेश बैस उद्या पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर। खोमारपाडा गावाला भेटी देत आदिवासींसाठी राबवलेल्या योजनांची करणार पाहणी। पुण्यातल्या रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी मेट्रो मार्गाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन। पिंपरी महानगरपालिका ते निगडीपर्यंतच्या मेट्रो मार्गाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन। मराठा आरक्षणाविरोधातील याचिकेवर 8 मार्चला मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी। सदावर्तेंच्या पत्नी जयश्री पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी, तर विनोद पाटील यांच्याकडून कॅव्हिएट दाखल। मुंबई ठाणे भिवंडीमधील 15% पाणी कपात आजपासून मागे। पिसेव जलउदंचन केंद्रातील 3 ट्रान्सफॉर्मर आणि 20 पंप पुन्हा पूर्ण क्षमतेनं कार्यरत। कोकण किनारपट्टी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून सिडकोची नियुक्ती। नगरविकासच्या अधिकाऱ्यांना कात्री। पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील 1635 गावांच्या नियोजनाचा संपूर्ण अधिकार सिडकोला, राज्य सरकारचा निर्णय। बेस्टच्या ताफ्यात आणखी 250 इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार। नव्या कंत्राटदाराशी प्रशासनाचा करार। परदेशातील रस्त्यांवर धावणाऱ्या पॉट टॅक्सी आता वांद्रे कुर्ला संकुलातील रस्त्यावर धावताना दिसणार। MMRDAच्या बैठकीमध्ये प्रकल्पाला मंजुरी। अंधेरीतल्या गोखले उड्डाण पुलाची बांधकाम करताना उंची वाढल्यानं वाहतुकीला अडचण। आता बर्फीवाला पूल 50 मीटरपर्यंत तोडून नव्यानं गोखले पुलाला जोडणार। पालिका अधिकाऱ्यांची माहिती, तोडकामासाठी 100 कोटी रुपयांचा खर्च। कोस्टल रोड आणि वांद्रे वरळी सीलिंग एकमेकांना जोडण्यासाठी 2500 टन वजनाचा देशातला सगळ्यात जास्त वजनाचा गर्डर बसवला जाणार। नवी मुंबईनंतर आता अटल सेतूजवळ 124 गावांची मिळून तिसरी मुंबई उभारण्याची सरकारची योजना। सिडकोऐवजी मुख्यमंत्री अध्यक्ष असलेल्या MMRDAला शहराच्या उभारणीचं काम। पावसाळ्यामध्ये मुंबईच्या सखल भागात तुंबणारं पाणी उपसण्यासाठी 481 उच्च क्षमतेचे पंप बसवले जाणार। नियोजनासाठी विभाग पातळीवर दिली जाणार जबाबदारी। मध्य रेल्वेवर आणखी 2 वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार। मुंबई, कोल्हापूर आणि महाराष्ट्राला
गुजरातला जोडण्यासाठी पुणे वडोदरा मार्गावर वंदे भारत धावणार. त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांच्या व्हीआयपी पासबाबत ट्रस्टचा मोठा निर्णय. 200 रुपयांमध्ये व्हीआयपी पास ऑनलाईन बुक करता येणार. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीला प्रति क्विंटल 41,101 रुपयांचा दर. सांगलीतल्या हळद बाजाराच्या इतिहासातील सर्वोच्च दर. गेल्या काही दिवसांपासून आर्थिक संकटामध्ये सापडलेल्या बीडमधल्या ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेकडून ठेवीदारांना टोकन देऊन 3 लाखांपर्यंतची रक्कम द्यायला सुरुवात. वाशिमच्या कामरगावमध्ये पोषण आहारातील चटणी निकृष्ट दर्जाचा आरोप. गर्भवती महिला बालक यांना वाटप केलं जाणारं खाद्य साहित्य निकृष्ट असल्यामुळे नागरिकांचा संताप. अमरावतीतल्या अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी खानमपूर इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रवेशद्वारावरून 2 गट आमने-सामने. बौद्ध समाजाचा गाव सोडून अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 10 मार्चला हिंगोली जिल्हा दौऱ्यावर. हिंगोली शहरातील रामलीला मैदानावर होणार शासन आपल्या दारी हा कार्यक्रम. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारही राहणार उपस्थित. वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भवादी संघटना लोकसभेच्या मैदानात. विदर्भातील सर्व 10 लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे करणार. जाहीरनाम्यात वेगळ्या विदर्भाचा मुद्दा अग्रस्थानी ठेवण्याचा निर्णय. परभणीमध्ये महाविकास आघाडीच्या खासदार आमदारांच्या बॅनरला फासलं काळं. मराठा समाजातल्या तरुणांची जोरदार घोषणाबाजी. 4 दिवसांच्या आत शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा यासाठी आमदार संतोष बांगर यांनी घेतली कृषी अधीक्षक शिवराज घोरपडे यांची भेट. छत्रपती संभाजीनगरमध्ये परीक्षार्थी विद्यार्थी आक्रमक. राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी. जलसंधारण विभागाच्या परीक्षेत पेपरफुटीच्या निषेधार्थ आंदोलन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.